महाराष्ट्रात मजबूत संघटन आणि एकमुखी सत्ता या दिशेने वाटचाल सुरू केल्याने मित्रपक्ष हळूहळू कमजोर होत चालल्याची भावना दोन्ही मित्रपक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वाढत चालल्याचे दिसत आहे। आणि सत्तेत भाजप हा मोठा भाऊ जरी असला तरी या पक्षाचे कार्यकर्तेही स्थानिक पातळीवर मित्रपक्षातील कार्यकर्त्यांना लहान भावाच्या रूपातच वागणूक देत असल्याचे बोलले जात आहे। तर राज्यात भाजपासोबत असणाऱ्या एकनाथ शिंदे गटात स्थानिक पातळीवर गट तटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याच्या वार्ता या एकंदरीत पक्षाच्या भवितव्यासाठी योग्य ठरणाऱ्या नाहीतच, परिणामी अंतर्गत राजकारण कुरघोड्या यात होणारी वाढ या बाबी पक्षास अधिक कमजोर करणाऱ्या ठरत आहेत। तर दुसरीकडे अंतर्गत राजकारण गट तट याची महारथच हासिल असणाऱ्या काँग्रेस पक्षातूनच उगम पावलेल्या राष्ट्रवादी अजितदादा गटातही विरोधकांपेक्षा स्वकीयांचीच लढाई ही स्थानिक पातळीवर सुरूच आहे। त्यामुळे या पक्षातही सर्व काही आलबेलं असल्याचे स्थानिक पातळीवरील घटनांवरून दिसून येत नाही। तरी येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या जीवावरच लढविल्या जाणार असल्याने भाजपाच्या मित्रपक्षांची कमकुवत स्थानिक पातळीचा फटका हा त्या मित्रपक्षांना बसणार असल्याचे नाकारता येणारे नाही। त्यामुळे विरोधी पक्षांसोबत निवडणूक लढवत असताना भाजपाच्या या दोन्ही मित्रपक्षांना भाजपाचे वाढते नियंत्रणाबरोबरच पक्षांतर्गत असणाऱ्या नाराजी विरोधातही लढावे लागणार आहे।